हा ये लास्ट पॉइंट कुठपर्यंत आलं आपलं मेकॅनिकली एनर्जी सीआर मेकॅनिकल एनर्जी एनर्जी असोसिएटेड विथ काय रे मोशन आणि पोझिशन एनर्जी रिलेटेड किंवा एनर्जी असोसिएटेड विथ पोझिशन and motion of a body पोझिशनशी रिलेटेड असते पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे का आणि मोशनशी रिलेटेड काय असते कायनेटिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जी असोसिएटेड विथ पोझिशन and motion of a body mechanical energy associated with position and motion of body त्यामुळे मेकॅनिकल एनर्जीचे देखील दोन प्रकार पडतात टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी ते दोन प्रकार पडतात कोणते दोन एक प्रकार असतोय कायनेटिक एनर्जी आणि दुसरा प्रकार असतो तो पोटेन्शियल एनर्जी दोन पाहतो आपण एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी की तुम्हाला माहिती आहे MgS ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी पोटेन्शियल एनर्जी असते स्प्रिंग किंवा रबर ताणल्याच्या नंतर जी एनर्जी स्टोर होते तिला इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतात काय म्हणतात तिला इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी उदाहरणार्थ रबर ताणलं सोडून दिलं की सट दिशेने लागतं किंवा गलवर माहिती आहे आपल्याला ताणून धरली आणि दगड सोडला की तो गतिमान होतो पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक ज्या तुम्ही ताणून धरता त्यावेळेस स्टोर झालेली एनर्जी ही इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असते किंवा स्प्रिंग ताणून धरली किंवा दाबली आहे त्या पोझिशन पासून त्यावेळेस स्टोर होणारी एनर्जी ही काय असते पोटेन्शियल एनर्जी इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार एक कायनेटिक एनर्जी आणि दुसरा कोणता पोटेन्शियल एनर्जी आपण पाहणार आहेत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी त्यामुळं फर्स्ट काय रे कायनेटिक एनर्जी what do you mean by kinetic energy of body the energy possessed by body by virtue of its a motion is called kinetic energy of a body the energy possessed body by virtue of its motion is called kinetic energy of a body example काय मग kinetic energy of hammer drills nail into piece of wood बघा तुम्ही एखादा खिळा घेतला आणि त्या खिळ्यावरती हातोड्याने मारलं हातोडा गतिमान आहे कायनेटिक एनर्जी हातोड्याची आणि नेल काय होतो आत घुसतो
त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशात होतो तो, जर तो मला सांगा, जर हातोडा तुम्ही मारलाच नाही, नुसता ठेवला, गतिमान नाही केला, तर खिळा आत घुसतो का? तर नाही. किंवा गोळी फायर करता तुम्ही गन मधून, गतिमान झालेली गोळी, मोशन मध्ये असणारी गोळी ही काय होती, टार्गेट मध्ये आत घुसते. मग कायनेटिक एनर्जी ऑफ अ hammer drives nail into piece of wood. Second example है a bullet fired from gun can enter कशात, in a target due to its kinetic energy. गोळीच्या कायनेटिक एनर्जीमुळे तो टार्गेट मध्ये घुसतो. सेकंड काय, पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी possessed by body by virtue of its काय, मोशन की पोजिशन, पोझिशन, of its position त्यालाच म्हणतात कॉन्फिगरेशन is called potential energy of a body. तीसरा, ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी. ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी म्हणजे वर्डन, गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध डायरेक्शनला वर्डन. the burden against gravitational force stored in the form of gravitational potential energy. ही अर्थ आहे समजा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमीच इकडे असतो, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे FG, आणि ही बॉडी तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध डायरेक्शनला इथं नेली, याच्या एवढ्या उंचीवर, तर याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती असते, तर mgh. इट इज द वर्क डन अगेन्स्ट टू, इथून इथपर्यंत याच्या एवढ्या उंचीवरती डिस्प्लेसमेंट करण्यासाठी जे वर्क डन केलं, त्या वर्क डन कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर होतं, तर पोटेन्शियल एनर्जीच्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. चौथं, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. सियर, समजा या ठिकाणी ही स्प्रिंग आहे, न ताणता, पण या स्प्रिंगला मी जर ताणलं असं, हे असं ताणलं, या दिशेला F या फोर्स, जेवढ्या फोर्सने त्याला ताणलं, हे डिस्प्लेसमेंट आहे X,
बरोबर या लेवल पासून. त्यावेळेस या स्प्रिंग मध्ये तेवढाच फोर्स, रिस्टोरिंग फोर्स तयार होतो अपोजिट डायरेक्शनला. डिस्प्लेसमेंट या दिशेला वाढवलं तर रिस्टोरिंग फोर्स या दिशेला असतो -k. आणि याची किंमत सारखी असते अपोजिट डायरेक्शन, अप्लाइड फोर्सची आणि रिस्टोरिंग फोर्स. मग वर्डन इज इक्वल टू, इथं वर्डन आहे रिस्टोरिंग फोर्सच्या विरुद्ध डायरेक्शनला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कशी अपोजिट आहे, त्यामुळे वर्डन काय निगेटिव्ह, मायनस kx इंटू एक्स. तर -kx², दॅट इज +kx². तू म्हणता वर्डन एवढं येतं, वर्डन काय येतं k². तर ऍक्च्युअल ऍव्हरेज फोर्स घ्यायचा असतो. इथं फोर्स किती 0, इथं फोर्स किती सर्वात जास्त F. तर वर्डन इज इक्वल टू काय, ऍव्हरेज फोर्स F ऍव्हरेज मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. मग 0 प्लस -kx, दोन फोर्स आहेत, डिवाइड बाय 2 इंटू एक्स. मायनस मायनस काय होईल रे, प्लस होईल, कारण वर्डन निगेटिव्ह असते, हे निगेटिव्ह, कारण ऍव्हरेज फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे. मायनस मायनस प्लस kx/2 इंटू एक्स इज इक्वल टू 1/2 kx. हे जे वर्डन आहे हे कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, तर इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. आणि मग इट इज द पोटेन्शियल एनर्जी, इट इज द पोटेन्शियल एनर्जी. म्हणून या ठिकाणी द पोटेन्शियल एनर्जी असोसिएटेड, काय म्हणलं मी, असोसिएटेड विथ इलास्टिक मटेरियल. इलास्टिक मटेरियल, मग इलास्टिक मटेरियल कोण आहे, रबर आहे, स्प्रिंग आहे, धातूच्या तारा, ह्या देखील इलास्टिक आहे. जे ताणलं ताणतंय, सोडून दिलं वापस जात असेल, ओरिजिनल लांबीला जात असेल. रबर मी ताणलं, लांबी वाढते, आणि मी ताणणं सोडून दिलं की वापस पूर्ववत जात असेल, ओरिजिनल पोझिशनला जात असेल, तर त्याला इलास्टिक मटेरियल म्हणतात. मग जी पोटेन्शियल एनर्जी इलास्टिक मटेरियलशी रिलेटेड असते, असोसिएटेड असते, तिला, त्या एनर्जीला कॉल्ड इलास्टिक potential energy, is called elastic potential energy. Okay. Elastic potential energy. आता आपण पाहणार आहे कायनेटिक एनर्जी. सोपा पार्ट आहे, समजेल लगेच. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. मी दोन मेथड समजावून सांगतोय रे, वेगवेगळे. Expression for kinetic energy of a body. See here, हे ग्राउंड आहे समजा, हा सरफेस. या सरफेस वरती एक बॉडी, तिचं मास आहे m, तिची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे थांबलेली ती बॉडी. थांबलेल्या बॉडीवरती मी या दिशेने फोर्स लावला, F एवढा फोर्स लावला. बॉडी या दिशेमध्ये गतिमान होईल, ऍक्सलरेट होती. फोर्स लावतो म्हणजे काय, ऍक्सलरेट होती, F=ma. फोर्स लावतो म्हणजे ऍक्सलरेट होती, ऍक्सलरेट होती म्हणजे वेगात बदल होती. मग ही बॉडी इथपर्यंत आली, आणि इथं ज्यावेळेस होती त्यावेळेस तिचा वेग आहे v. त्या दरम्यान डिस्प्लेसमेंट किती केलं, s.
हे काय केलं, डिस्प्लेसमेंट. एस एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केल्यावर तिचं वेलॉसिटी व्ही. मग लेट एम काय, मास ऑफ बॉडी. यू काय रे, इनिशियल वेलॉसिटी. रेस्ट लायची. ही काय, फायनल वेलॉसिटी. बरोबर ना. एफ काय, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ओके. आणि एस काय, डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी. डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी. मला सांगा, इनिशियली बॉडी कशी रेस्टला. द बॉडी इनिशियली ऍट अ रेस्ट. मग इनिशियलचा वेग किती, 0. ओके. नो दॅट कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. मग v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर किती, 0 प्लस ट्वाइस as. बरोबर ना. मग v स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं, ट्वाइस as. तर as बरोबर काय रे, v स्क्वेअर डिवाइड बाय 2. दॅट इक्वेशन 1. बरोबर ना. आता पहा, व्हॉट इज द वर्डन इज इक्वल टू फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. या डायग्राम मध्ये कसं आहे रे, डिस्प्लेसमेंट या दिशेला, फोर्स बी या दिशेला. अँगल किती द्यायला, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा असतंय ना. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती, 0. याचा अर्थ डब्ल्यू किती रे, एफ एस कॉस ऑफ 0 1. म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ एस. मग डब्ल्यू इज इक्वल टू एफ बरोबर काय, मास इंटू ऍक्सलरेशन. एफ बरोबर काय, मास इंटू ऍक्सलरेशन इंटू हे एस. मग डब्ल्यू बरोबर काय, एम इंटू एस. सेपरेट केलं. एस ची किंमत काढली होती आपण. मग डब्ल्यू इज इक्वल टू काय, एम इंटू काय, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 2. कॅन बी रिटर्न ॲज डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. but kinetic energy is a store the work, किंवा वर्क स्टोर द कायनेटिक एनर्जी. मग केई बरोबर डब्ल्यू. तर केई इज इक्वल टू डब्ल्यू ची किंमत ठेवून द्या, 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. 1/2 कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड आहे, मासवरती. जर वेलॉसिटी कॉन्स्टंट दिली, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. मास वाढवलं, कायनेटिक एनर्जी वाढेल. बरोबर. सेकंड काय, मास जर कॉन्स्टंट असेल, मास कॉन्स्टंट ठेवलं, तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, व्ही स्क्वेअर. त्याचा अर्थ व्ही वाढवला, केई वाढेल. बाणवरती म्हणजे इन्क्रीजिंग. बाणवरती म्हणजे इन्क्रीजिंग. समजलंय. मी दुसऱ्या मेथडने कायनेटिक एनर्जी काढणार आहे आता. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी बाय कॅल्क्युलस मेथड, म्हणजे मॅथचा वापर करून. आता आपण साध्या पद्धतीने एएस ची किंमत काढून केलं. आता मॅथचा वापर करून करतो. एक्सप्रेशन फॉर kinetic energy of a body by calculus method. See here, you know that dw बरोबर काय, वेक्टर f डॉट ds. समजा डिस्प्लेसमेंट ds एवढं करण्यासाठी. जर f
जर एफ म्हणजे एफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असेल, आर इन सेम डायरेक्शनला असेल, तर थीटा किती रे? 0 डिग्री. मग डीडब्ल्यू इज इक्वल टू काय? डॉट प्रोडक्ट मीन्स फोर्सचं मॅग्निट्यूड एफ ds into cos of theta. Theta किती? 0. So dw is equal to f into ds into cos 0. Cos 0 ची किंमत किती रे? 1. So dw is equal to f into ds because cos of 0 is equal to the 1. Cos of 0 is equal to 1. dw is equal to mass into acceleration. F बरोबर काय? ma into ds. But a बरोबर dv by dt वेक्टर कॅल्क्युलस मेथड. a बरोबर काय? a बरोबर काय? dv by dt. त्यामुळे dw बरोबर काय येतं? m dv by dt into ds. मी काय करतो? m ds पुढे घेतो इंटू dv आणि हा dt dv ला डिवाइड करण्याऐवजी ds ला डिवाइड करतो एका ठिकाणी. मग ds by dt rate of change of displacement is nothing but the velocity. तर the ds by dt is nothing but velocity. त्यामुळे वरचा फॉर्म्युला काय होईल? dw is equal to mass into velocity into dv. ओके. आता पहा, समजा ही बॉडी जागची हल्लीच नाही. काय म्हणलं मी? जागची हल्लीच नाही. इनिशियल पोझिशन वर्क डन किती रे? वर्क डन आणि व्हेलॉसिटी. बॉडीची व्हेलॉसिटी 0 असेल तर वर्क डन 0 सुरुवातीला. आणि बॉडी सी या व्हेलॉसिटीला गेली तर वर्क डन किती? डब्ल्यू मानू आपण. म्हणजे लोअर लिमिट किती? 0. अप्पर लिमिट किती? डब्ल्यू. व्हेलॉसिटीचं लोअर लिमिट किती? व्हेरिएबल दोनच आहे तिथं, हा एक आणि हा एक. त्यामुळे लोअर लिमिट वर्क डनचं किती? 0. अप्पर लिमिट किती? डब्ल्यू. लोअर लिमिट व्हेलॉसिटीचं 0. अप्पर लिमिट किती? v. कारण सुरुवातीला रेसला होती, अन्यथा यू घेतलं असतं आपण. जर रेटला नसती सुरुवातीला तर यू घेतलं असतं, यू. मग याचं इंटिग्रेशन काढा. dw इज इक्वल टू एम व्ही डी व्ही. याच्यातला एम कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. काय असतं रे इंटिग्रेशन? इंटिग्रेशन dw. लोअर लिमिट किती? 0. इथं खाली येत असते ना. अप्पर लिमिट वरच्या कोपऱ्यात या चिन्हात, इंटिग्रेशनच्या चिन्हात, इज इक्वल टू इंटिग्रेशन एम व्ही डी व्ही. व्हेरिएबल आहे हा, त्यामुळे इथं लिमिट असते. लोअर लिमिट किती? 0. अप्पर लिमिट किती? व्ही. याच्यातला कॉन्स्टंट आहे हा, त्याला बाहेर घ्या. dw चे इंटिग्रेशन w असेल, इंटिग्रेशन dx असेल तर x असते रे. इंटिग्रेशन dx असेल तर x, dw असेल तर w, dv असेल तर v. आणि इंटिग्रेशन x रेस टू n असेल तर याचा फॉर्म्युला आहे x रेस टू. इथं फक्त dx असतं तर x आला असतं, पण इथं व्हेरिएबल आहे हा, मग हे फंक्शन आहे x रेस टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. मग dw चे इंटिग्रेशन काय? w स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. लोअर लिमिट या चौकटी कंसाच्या खालच्या कोपऱ्यात आणि अप्पर लिमिट वरच्या कोपऱ्यात लिहायचं. इज इक्वल टू m बाहेर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू v फी dv. आता फंक्शन आहे हे, कारण dv ला सहगुणक.
काही नाही म्हणजे एक आहे पॉवर, काही पॉवर नाही म्हणजे एक आहे. ओके, काही पॉवर नाही म्हणजे एक आहे. आता डावी साईड सोडू आपण. अप्पर लिमिट डब्ल्यूच्या ठिकाणी ठेवा, डब्ल्यू वजा करा लोअर लिमिट ठेवून, डब्ल्यूच्या ठिकाणी 0 ठेवायचे, हे 0 ठेवले, स्क्वेअर ब्रॅकेट करून एम बाहेर आहे. इंटिग्रेशन व्ही रेस टू पॉवर किती रे, एन किती आहे इथं 1 आहे, हा काय नाही म्हणजे 1, एन प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट v, w माइनस 0, w is equal to m inside the bracket v raised to 2 divided by 2, lower limit 0, upper limit v, w is equal to हा 1/2 बाहेर घेतला, हा 1/2, m कंसात राहिलो v स्क्वेअर फक्त, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट v, w is equal to 1/2 m, अप्पर लिमिट v च्या ठिकाणी v ठेवायचा, v च्या ठिकाणी v ठेवला तर या v चा वर्ग आहे, त्यामुळे v स्क्वेअर मायनस वजाच करायचं असते लोअर लिमिट ठेवून, लोअर लिमिट ठेवताना सबट्रॅक्ट करायचं असते, मग हा 0 कुठं ठेवायचा, v च्या ठिकाणी, 0चा स्क्वेअर किती रे 0, 0चा स्क्वेअर किती 0, सो w इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आणि मी तुम्हाला सांगितलं कायनेटिक एनर्जी इट इज द स्टोर द वर्क डन, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू का 1/2 mv स्क्वेअर, अँड दिस इज द एक्सप्रेशन. आलं का ते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आलं 1/2 mv स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आलं 1/2 mv स्क्वेअर. This is an expression for kinetic energy by calculus method. दोन्ही मेथडने मी kinetic energy चे फॉर्म्युले काढून दिले. नोट, इम्पॉर्टंट नोट, काय काय लक्षात ठेवायचं. नंबर 1, बॉडी रेस्टला असेल तर कायनेटिक एनर्जी किती 0, कायनेटिक एनर्जी ऑफ रेस्ट बॉडी is equal to 0. Okay. Number 2, m and v, mass and velocity, are positive. जर पॉझिटिव्ह, ह्या पॉझिटिव्हच असतात, hence kinetic energy is always positive. जरी वेलॉसिटी निगेटिव्ह डायरेक्शनला असेल तर त्याचा वर्ग आहे ना, वर्ग हा पॉझिटिव्ह होत असतो, त्यामुळे कायनेटिक एनर्जी ही निगेटिव्ह कधीच नसते, ऑलवेज पॉझिटिव्ह. तिसरी गोष्ट, कायनेटिक एनर्जी ही स्केलर क्वांटिटी. वेलॉसिटी जरी वेक्टर असली तरी त्याचा स्वतःचा स्क्वेअर हा स्केलर असतो, मग कायनेटिक एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, तिला दिशा नसते. ओके. चौथा, कायनेटिक एनर्जी जर स्केलर असेल तर ते कशावरती डिपेंड असेल, समजा मास कॉन्स्टंट असेल तर स्पीड वरती डिपेंड असेल, नॉट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन. त्यामुळे कायनेटिक एनर्जी डिपेंड अपॉन magnitude of speed, but not depend upon direction of its motion. 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 Direction of its motion.
डायरेक्शन ऑफ इट्स मोशन किंवा मुव्हिंग कोणत्या दिशेला जाते त्याच्यावरती डिपेंड नसते कायनेटिक एनर्जी. ओके, देन सी relation between kinetic energy and linear momentum. कायनेटिक एनर्जीचं आणि लिनियर मोमेंटमचं रिलेशन काढायचं. लिनियर मोमेंटम कशाने दाखवतो? पी ने. याची किंमत काय असते? किंमत म्हणलं नॉट डायरेक्शन, ही वेक्टर आहे, मी फक्त किंमत घेतली. पी बरोबर mv असते, मास इंटू व्हेलॉसिटी. देन व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. बरोबर. मग मी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू अंशाला आणि छेदाला, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला m ने मल्टिप्लाय केलं, 1/2 mv स्क्वेअर. सेम व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. काय येईल रे? m इंटू m, m स्क्वेअर v स्क्वेअर डिवाइड बाय 2m. बरोबर आहे का? देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एकाच ब्रॅकेट मधली जो mv ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहितो डिवाइड बाय 2m. बट mv इज इक्वल टू काय? p. त्यामुळे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू p चा स्क्वेअर डिवाइड बाय 2m. इट इज द कायनेटिक एनर्जी रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम. तुम्ही कधी कधी के ने भी दाखवू शकता. के फॉर कायनेटिक एनर्जी p स्क्वेअर डिवाइड बाय 2m. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट नाही, कायनेटिक एनर्जी. तो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू p स्क्वेअर डिवाइड बाय 2m. यावरून रिलेशन तयार करू शकता. p स्क्वेअर इज इक्वल टू 2mk. त्यामुळे p बरोबर काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2mk. k फॉर कायनेटिक एनर्जी. के फॉर कायनेटिक एनर्जी. त्यामुळे लिनियर मोमेंटमचं हेही रिलेशन तयार करतात. लिनियर मोमेंटमचं हेही रिलेशन तयार करता येतं. ओके, एकदा इथपर्यंत पाहायचं तुम्ही. मला स्टॉप